नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवरती. फर्स्ट ऑफ ऑल धन्यवाद माझा लास्ट व्हिडिओ बघण्यासाठी आणि त्यावर खूप खूप प्रेम दाखवण्यासाठी. तुम्ही जर माझा लास्ट व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की हा व्हिडिओ बघा, जिथे आम्ही गेलो आहे रॉयल बोटॅनिकल गार्डन ऑफ मेलबर्नमध्ये. खूप सुंदर व्हिडिओ आहे. जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक, कॉमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या फॅमिलीसोबत नक्की शेअर करा. आज आहे नवीन दिवस, नवीन व्हिडिओ आणि आज आम्ही चाललो आहे एका सुंदर आज आम्ही कुठे चाललो नाही आहे. आज आहे घरगुती डे. आज एक सिम्पल डे आहे. मी आज घरी आहे, सुट्टी आहे आणि मला थोडीशी घरची कामं आहेत. सो आपण आज ती करणार आहे. जसं तुम्ही बघू शकता की माझ्या बॅकयार्डमध्ये खूप जास्त गवताची वाढ झालेली आहे आणि त्याला क्लिअर करणं खूप इम्पॉर्टंट आहे. बिकॉज आता ऑस्ट्रेलियामध्ये थंडी चालू झाली आहे आणि थंडीसोबत इकडे पाऊससुद्धा पडतो बऱ्यापैकी आणि या ग्रासची काळजी घेणं ही आमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. सो त्यासाठी आम्हाला एव्हरी 2 वीक्सने ही ग्रास काढणं इम्पॉर्टंट आहे. अदरवाईज ती आता एवढी आहे पण ती नंतर एवढी मोठी होते आणि खूप फास्ट मोठी होते. बघू शकता ते बऱ्यापैकी मोठी झाली ग्रास. सो आज मी करणारे ग्रास कटिंग. सो मी प्रिव्हियसली एका माणसाला हायर केलं होतं या गोष्टींची काळजी घेण्यासाठी, पण आम्ही विचार केला की एकदा आपण कापून बघूया. सो लास्ट वीक आम्ही एका टूलमध्ये इन्व्हेस्ट केलं आहे जे ट्रिमिंग टूल आहे, ज्याच्याने तुम्ही ग्रास पूर्ण कापू शकता व्यवस्थित. पूर्ण मोवरसारखं एकदम शॉर्ट नाही होत पण ऑलमोस्ट काम होऊन जातं. आणि मी एक कात्रीसुद्धा घेतली आहे मोठीवाली, जी आपण पिक्चरमध्ये किंवा मूवीजमध्ये बघितली असेल, ज्याच्याने तुम्ही झाडांच्या फांद्या कापू शकता. आजचा दिवस या टास्कसाठी डेडिकेटेड आहे आणि हा व्हिडिओसुद्धा. आणि त्याच्यानंतर एक इंटरेस्टिंग गोष्ट आम्ही बनवणार आहे. मे बी फर्स्ट टाईम, मी तरी फर्स्ट टाईम बनवणार आहे ती गोष्ट. सो त्यासाठी स्टे ट्यून्ड. हा व्हिडिओ नक्की पूर्णपणे बघा. पुन्हा एकदा थँक्यू सो मच माझे व्हिडिओज बघण्यासाठी. तुमचा प्रतिसाद माझ्या व्हिडिओजना सदा मिळत राहू दे, हीच माझी तुमच्याकडे विनंती आहे. सो चला आपण कामाला लागूया. पहिले तर उन्हामध्ये माझी हॅट इज इम्पॉर्टंट आणि ही ती मशीन आहे ज्याच्याने आपण कापू शकतो ग्रास. थोडीशी घाण झाली इकडे, ग्रास लागली लास्ट टाईमची, सुकली आहे ती. ही बॅटरी पॉवर्ड आहे, त्याची अशी रिचार्जेबल बॅटरी मिळते. आपलं मशीन रेडी आहे. थोडं केअरफुल राहावं लागतं. आणि याच्यावर इथे तुम्ही बघू शकता की असं एक प्लास्टिकचं ब्लेड आहे ज्याच्याने हे ग्रास कटिंग होतं. आणि ही आहे माझी कात्री. चला सुरुवात करूया. पहिले ग्लोव्ज घालूया, खूप इम्पॉर्टंट आहेत. तुम्हाला अजून पण काय काय इंटरेस्टिंग गोष्टी मला दाखवायच्या आहेत ज्या मी ते प्लॅन केल्यात. पहिले जर तिकडे तुम्ही बघितलं असेल मगाशी, मी तिकडे झेंडूची फुलं लावलीत त्या कुंडीमध्ये एका, आणि त्याच्या बाजूला आहे रोज. आणि इथे या साईडला मी धणे टाकले होते कोथिंबिरीसाठी आणि लास्ट 2 वीक्समध्ये त्यांची ग्रोथ चांगली झालेली आहे. आणि त्या साईडला तिकडे मी वाईल्ड फ्लावरचं एक छोटंसं रोप घेतलं होतं जे मी तिकडे प्लांट केलं आहे. त्याचीसुद्धा चांगली ग्रोथ झाली आहे, ती तुम्हाला मी आता दाखवतो. ही आहे माझी कोथिंबीर. पहिले मी कुंडीमध्ये लावली होती पण ती नाही राहिली आता. हे कोथिंबीर आहे पूर्ण, इथून हा पूर्ण एरिया. बऱ्यापैकी कोथिंबीरीची पानं इथे तुम्ही बघू शकता, छान आली आहे. मला असं वाटतं की ते एवढं मोठं होईल मग आपण खाऊ शकतो कोथिंबीर. हे ते रोप आहे ते ॲक्च्युली आम्ही हे आणि हे आता हे हवेने थोडंसं वाकडं झालं आहे. माझ्या मते मला इथे काहीतरी सपोर्ट लावावा लागेल त्याच्यासाठी. सो वाईल्ड फ्लावरचे पण खूप सारे बिया होत्या ज्या आम्ही इथे टाकल्या होत्या आणि त्यांची ग्रोथ चांगली झालेली आहे. तर हे एक आहे रोप आणि हे दुसरं आहे. इथे माझ्या ग्रासमध्ये 2 वाईल्ड फ्लावर्स येतात. हे एक आहे आणि मगाशी तुम्ही एका शॉटमध्ये बघितलं असेल. सो इथे याला कळीसुद्धा आहे आणि ते छोटंसं फूल आहे. सो ते मला प्लग करावं लागणार आहे. मला काढूया. मस्त आहे. तर आपण स्टार्ट करूया. आपण इंटरनेटवरती बघतो की खूप सारे ग्रास कटिंग व्हिडिओज असतात जे खूप सॅटिस्फॅक्टरी असतात. सो हा व्हिडिओ तुमच्यासाठी. खूप जास्त मेस होतो याच्यामध्ये, पण हा नंतर आपण या ब्रूमने साफ करूया. पण खूप सॅटिस्फाईंग जॉब आहे, ट्रस्ट मी. खूप मजा येते करायला.
सो ते सेक्शन झालं आहे पूर्ण आपलं नीट कट. आता आपण पुढे येऊया थोडंसं आणि पूर्ण हे क्लीन करूया. बघा किती छान दिसतो एरिया. तर थोडंसं गवत म्हणजे गाडीच्या खाली पण आहे, मला गाडी साईडला घेऊन तो एरिया पूर्ण क्लीन करावा लागेल. सो आता आपली बेसिक क्लिनिंग तरी कंप्लीट झालेली आहे. आता मी फक्त बघणार आहे की फेन्सच्या बाहेर झाडांच्या फांद्या येतात का, जर येत असतील तर कापणार, नाहीतर नाही. तर हे थोडंसं बाहेर आलं आहे, सो आपण याला कट करूया. हे एक फायनल कट आणि वी आर डन. थकलो भाई, थकलो. आता पटकन सगळं क्लीन करायचं आहे, बॅगेत टाकायचं आहे. सगळं क्लीन झालेलं आहे आणि जे पण उरलेलं गवत वगैरे आणि पानं आहेत ती 1-2 दिवसामध्ये सुकून जातील आणि मग ते तिकडेच विलीन होतात. फायनली आपलं काम झालेलं आहे. आता मी थोडासा ब्रेक घेणार आहे, मस्त जेवणार आहे आणि मग आपण सुरुवात करूया सेकंड टास्कला. तुमचं दुसऱ्या सेगमेंटमध्ये स्वागत आहे. आपलं जे वाईल्ड फ्लावर त्याचं थोडंसं मुडपलं आहे हवेमुळे, त्याला आपण एका धाग्याने बांधूया. मला इथे एक लाकडाचा तुकडा मिळाला आहे. आपली 2 रोपं आहेत, अलगदच बांधावं लागेल. जास्त घट्ट नाही बांधलंय, हलकंच बांधलंय. आपला टास्क 1 फायनली कंप्लीट झालेला आहे पूर्णपणे. आता वेळ आहे टास्क नंबर 2ची. सो आज आम्ही दोघे पण फॉर द फर्स्ट टाईम एव्हर मफिन्स बनवणार आहे. सो आता आमचा ब्लॉग कुकरी शोमध्ये कन्वर्ट होतो आहे. सो लेट्स गेट स्टार्टेड. 160 सेल्सिअसला लावायचं आहे, ते टाकूया. ओके. गरम झाले, हात सांभाळ, मेल्ट होतो. Smells amazing. क्लीन. आता थोडं थंड व्हायला ठेवायला पाहिजे जरा. गरम नाही एवढं. वाव, इझी. काय आमचे मफिन फायनली रेडी झालेले आहेत आणि इझिली निघतात बाहेर, एकदम इझिली. व्हेरी नाईस.
जबरदस्त. सुपर चॉकलेटी आहे. अमेझिंग. सो याच नोटवरती मी हा व्हिडिओ संपवतो. आता आम्ही एन्जॉय करतो आमचे मफिन्स. थँक्यू सो मच हा व्हिडिओ बघण्यासाठी आणि आपण पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम. व्हिडिओला लाईक करायला, कॉमेंट आणि सबस्क्राईब करण्यासाठी विसरू नका आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिलीसोबत नक्की शेअर करा. थँक्यू सो मच. सी या.